Hello everyone. Myself Assistant Professor Someshwar Regude from Sarhat College of Arts, Commerce and Science. We are going to see FY become compulsory English semester 2 MCQs for university exam practice. तर युनिव्हर्सिटी एक्झाम सेमेस्टर 2 जवळ आलेली आहे. यू आर प्रिपेअरिंग फॉर इट. तुम्ही सगळे त्यासाठी प्रिपेअर करत असाल. सम ऑफ मेजर MCQs we have already seen in part 1. Part 1 मध्ये आपण ऑलरेडी काही MCQs बघितलेले आहेत. सो नाव वी आर गोइंग टू सी पार्ट 2. तर पार्ट 2 मध्ये काही आणखीन MCQs आपण ऍड करणार आहे. सो वी आर गोइंग टू सी सम मोर MCQs इन पार्ट 2. तर पार्ट 2 मध्ये काही ॲडिशनल MCQs आपण पाहणार आहे. सो फर्स्ट MCQ फॉर टुडे इन पार्ट 2 यू हॅव. तर पार्ट 2 मध्ये पहिला MCQ आहे. Where is the child sleeping? So this is from A Prayer for My Daughter by W.B. Yeats. W.B. Yeats यांची जी पोएम आहे त्यामधला हा प्रश्न आहे. You have the options A on the bed, B in the cradle, C on the floor, D none of the above. तर चाइल्ड जे आहे ते कुठे आहे? बेड आहे, क्रेडल आहे, फ्लोर आहे, none of the above. So can you guess the answer? What will be the correct answer? Yes, correct one. Option B in the cradle. तर ते पाळण्यामध्ये आहे. In the cradle. The child is sleeping in the cradle. Correct one. Next question you have. You have some writing skills. काही writing based topics आहेत तुम्हाला. Presentation असेल, report असेल, blog असेल, letter writing असेल, email असेल. So some question definitely on technical topics. So this is the example. Newspaper reports cover current events and everyday incidents in the dash. तर न्यूजपेपर रिपोर्ट हा रिपोर्टचा एक प्रकार आहे. इट कवर करंट इव्हेंट्स अँड एव्हरीडे इन्सिडेंट्स इन द डॅश. कुठले इन्सिडेंट्स त्यामध्ये असतात? ऑप्शन ए कंट्री, ऑप्शन बी अब्रॉड, ऑप्शन सी बोथ, ऑप्शन डी नन ऑफ द अबव. कंट्री, अब्रॉड, बोथ, नन ऑफ द अबव यापैकी कोणते? सो द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन सी. तर रिपोर्ट हे कंट्री मधले असतील किंवा अब्रॉड असतील, बाहेरचे असतील. बोथ कॅन बी देअर. सो ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन यू हॅव 13. द टर्म ब्लॉग इज शॉर्टन व्हर्जन ऑफ डॅश. तर ब्लॉग जे आहे कशाचं शॉर्ट फॉर्म आहे? ऑप्शन ए इंटरनेट ब्लॉग, ऑप्शन बी वेबसाइट, ऑप्शन सी वेब ब्लॉग, ऑप्शन डी नन ऑफ द अबव. तर याच्यामध्ये इंटरनेट ब्लॉग, वेबसाईट, वेब ब्लॉग, नन ऑफ द अबव असे ऑप्शन्स आहेत. तर ब्लॉगचं शॉर्ट कशाचं शॉर्ट व्हर्जन आहे? तर इट इज वेब ब्लॉग. So option C will be the correct answer. Next question you have. There are high readership blogs dedicated to specific topics. Again from blog writing. तर वेगवेगळे ब्लॉग रायटिंग वेगवेगळ्या कारणासाठी लिहिले जातात. स्पेसिफिक टॉपिक्स असतात. सो व्हॉट आर द टॉपिक्स? ऑप्शन ए कुकरी, ऑप्शन बी ट्रॅव्हल्स, ऑप्शन सी बुक रिव्ह्यू, ऑप्शन डी ऑल ऑफ द. I hope you will get the answer. Can you guess the answer? Yes, correct one. Option D, all of the above. It may be कुकरी असू शकते, ट्रॅव्हलिंग असू शकते किंवा एखाद्या बुकचं रिव्ह्यू सुद्धा असू शकतो. सो आन्सर विल बी ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 15. पुढचा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इसेन्शियल हेडिंग ऑफ अ रिझ्यूम. तर रिझ्यूम मध्ये कोणता पार्ट फार आवश्यक नसतो किंवा काय पार्ट नसतो? Options you have. Option A objective, option B experience, option C testimonials, option D subject. तर ऑब्जेक्टिव्ह असेल, एक्सपिरियन्स असेल, टेस्टिमोनियल्स असेल, सब्जेक्ट असेल, यापैकी कोणता पार्ट हा रिझ्यूम मध्ये नसतो? सो द करेक्ट आन्सर विल बी इज सब्जेक्ट. तर रिझ्यूम मध्ये सब्जेक्ट हा नसतो. करेक्ट वन. नेक्स्ट वन. नाउ यू हॅव नॉन वर्बल कम्युनिकेशन टॉपिक. तुम्हाला नॉन वर्बल कम्युनिकेशन हा सुद्धा एक टॉपिक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कंपोनेंट ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन.
तर खालीलपैकी कोणता नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा कंपोनंट नाही? यू नो डिफरंट कंपोनंट्स आर देर, सो विच इज नॉट फाउंड. ऑप्शन ए कायनेसिक्स, ऑप्शन बी प्रॉक्सिमिक्स, ऑप्शन सी डायनामिक्स, ऑप्शन डी क्रोनेमिक्स. So the answer will be dynamics. तर kinetics, proxemics, chronemics इतर components आहेत, पण dynamics is not a part of non-verbal communication. Next one, question number 17. On her part, Nui described her elevation as a humbling experience. तर नुई तिचा जो एक्सपिरियन्स आहे हम्बलिंग एक्सपिरियन्स आहे असं सांगते. कॉर्पोरेट जायंट, यू हॅव द लेसन. इज इट ट्रू or false? Yes, very simple question. So the answer will be yes, it is true. Option A. Next question you have. Question number 18. Informal letter is dash. तर informal letter कोणत्या प्रकारचा आहे? Option A official, option B business, option C both, option D friendly. Yes, can you guess the answer? Informal letter is of dash type. Yes, correct one. Friendly. इन्फॉर्मल लेटर हा फ्रेंडली टाइप मध्ये येतो. नेक्स्ट क्वेश्चन यू हॅव. क्वेश्चन नंबर 19. रिपोर्ट इज मोस्टली रिटन इन दिस फॉर्म. सो यू हॅव द रिपोर्ट रायटिंग. तर रिपोर्ट हा कोणत्या फॉर्म मध्ये असतो? ऑप्शन ए ऍक्टिव्ह, ऑप्शन बी पॅसिव्ह, ऑप्शन सी टेन्स, ऑप्शन डी वर्ब. सो द करेक्ट आन्सर विल बी पॅसिव्ह. तर करेक्ट आन्सर आहे पॅसिव्ह फॉर्म. Next one, last question of part 2. Mostly attachment is found in. Attachment ही कोणत्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसते? You have the options. Letter, option A, B, resume, option C, email, option D, report. Yes, hope you will get the answer. Can you guess the answer? Attachment ही कशामध्ये आढळते? So attachment is found in email. Correct one. Option C, email. Attachment ही email मध्ये आढळते. So this is part 2 of FY BCom compulsory English semester 2. Again, if you want MCQs, you can see part 3 and part 4 as well. Please like and subscribe the channel. Thank you.